जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166, रत्नागिरी कोल्हापूर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 कागल सातारा या महामार्गाची कामे अधिक गतीने करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तातडीने उपलब्ध करून महामार्गाची प्रलंबित कामे पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166, रत्नागिरी कोल्हापूर आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 कागल सातारा कामकाज आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाची कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत होण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कामकाज करा, अशा सूचना दिल्या. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 कागल सातारा या महामार्गावरील कामे संत गतीने होत आहेत. यामुळे या कामाच्या विलंबास जबाबदार असलेल्या संबंधितांवर योग्य ही प्रशासकीय कारवाई करावी, असे आदेश दिले. यावेळी त्यांनी कामे कधी पूर्ण होतील याबाबत कंत्राटदारांना विचारणा केली असता एप्रिल 2026 पर्यंत प्रकल्प पूर्ण करू, असे कंत्राटदारांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रकल्प संचालक SS कदम, प्रबंधक गोविंद बैरवा, उपजिल्हाधिकारी समन्वय अर्चना नष्टे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि तांत्रिक सल्लागार व कंत्राटदार संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.